नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि 2 प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे। वेळ 40 मिनिटे आहेत। भाग 1 10 मार्कांसाठी आणि भाग 2 10 मार्कांसाठी आहे। आता भाग 1 चे प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागा भरा 2 गुण। टक्कर होताना टिंबटिंब नेहमी अक्षय राहतो। 2 कार्य करण्याच्या दरास टिंबटिंब असे म्हणतात। ब जोड्या जुळवा। अ गट आणि ब गट त्यांचे SI युनिट लिहायचे आहेत। वेगाचं SI युनिट आणि कार्याचं SI युनिट। यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामधील अ एक समान वर्तुळाकार गतीची 2 उदाहरणे लिहा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। ब शास्त्रीय कारणे लिहा 2 गुण। जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एक समान असते। क प्रश्न, 25 वॅटचा एक दिवा दररोज 10 तास वापरला जातो तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यामध्ये हा प्रश्न सोडवण्यासाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती पूर्ण करायची आहे। खाली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, कृती ती पूर्णपणे पहा। P बरोबर 25 वॅट। ऊर्जा वापर टिंबटिंब गुणिले काल 0.0025 गुणिले आणि जे उत्तर येते ते जूलमध्ये येणार आहे। अतिशय उदाहरण सोपं आहे, व्यवस्थित विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे। पार्ट 1 चे 10 गुणांसाठीच प्रश्न आहेत आणि भाग 2 चे 10 गुणांसाठी आहेत। आता आपण भाग 2 चे प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 3A, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 2 गुण। त्यामध्ये रिकाम्या जागा भरा। मऊ आणि तंतुरूपी शरीर प्रामुख्याने टिंबटिंब या वनस्पतीचे असते। 2 विसंगत पद ओळखा। बेडूक, घुबड, कोल्हा, हरिण। ब कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया पूर्ण करा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। कार्बन चक्रची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जे रासायनिक समीकरण आहे ते व्यवस्थित लिहायचं आहे। यानंतर पुढील प्रश्न, फरक स्पष्ट करा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। अनावृत्तबीजी व आवर्तबीजी। प्रश्न क्रमांक 4, खालील ऊर्जेचा मनोरा पूर्ण करा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। उभयहारी, तृतीय पोषण पातळी, द्वितीय पोषण पातळीतील घटक लिहायचे आहेत आणि त्याखाली प्रथम पोषण पातळी आणि त्याच्याखाली उत्पादक असा ऊर्जेचा मनोरा आहे। संपूर्णपणे आकृती पहा कशी आहे। उत्पादक म्हणजे वनस्पती लिहायचे आहेत। शाकाहारी म्हणजे जे फक्त वनस्पतीचा आहार घेतात ते सर्व त्यामध्ये प्राणी येणार आहेत। पुढील प्रश्न 2, ब्रायोफायटा विभागात आढळणाऱ्या वनस्पतींची कोणतीही 2 वैशिष्ट्ये लिहा। 5-6 वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी कोणतीही 2 वैशिष्ट्ये इथे लिहिणे अपेक्षित आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। तसेच आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पहा, त्यामध्ये सर्व पेपर आहेत।